example number 1 is examine the function f of x is equal to f of x equal to 2x cube minus 9x square plus 12x plus 5 for maxima and minimum. For maximum and minimum. किंवा असा एक क्वेश्चन विचारला जातो, फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ f of x. फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ f of x. बरोबर. तर बघा सोल्युशन. तर आपल्याला प्रोसिजर माहिती, बरोबर. हाउ टू फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ f of x. तर ही लास्ट ऍप्लिकेशन आहे कशाची, ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हची. बरोबर. डेरिव्हेटिव्ह यूज टू फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ function means f of x. तर काय दिले गिवन, अरे गिवन इज f of x equal to 2x cube minus 9x square plus 12x plus 5. तर आपण गिवन फंक्शन ऍज इट इज घेतलं, बरोबर. तर काय स्टेप नंबर फर्स्ट, व्हाट इज स्टेप नंबर फर्स्ट इज, अरे डिफरेंशिएट इक्वेशन नंबर 1 with respect to x. Differentiate equation number 1 with respect to x. मग f of x चा डेरिव्हेटिव्ह काय with respect to x, f dash x. बरोबर. आणि f of x म्हणजे कोण असतो आपला y कन्सिडर केला तरी चालेल. f of x ला आपण काय म्हणूया y. बरोबर. किंवा नाही म्हणलं तरी चालेल, काय फरक पडत नाही. मग जसं y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x डिवाइड बाय dx तसं f of x चं काही f dash x. बरोबर. काय फरक पडत नाही, लिहिला नाही लिहिला तरी. बरोबर. मग f dash x काय आहे, तो कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब इज यूज x रेज टू n. डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब इज कोण सांगेल रे, यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n. काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज कोण सांगेल, n x रेज टू n minus 1, n x रेज टू n minus 1. म्हणजेच काय लिहितं, रिप्लेस n बाय 3 म्हणजे जी 3x रेज टू 3 minus 1 is 2, 3 minus 1 is 2 minus 9 constant as it is x raised to 12. म्हणजे तिथं कोणता वापरणार फॉर्म्युला, अगेन यूज x raised to n, n is 2 म्हणजे ती 2x raised to 2 minus 1 is 1 म्हणजे ती 2x raised to 1. एक न पॉवर आपण कमी करतो डेरिव्हेटिव्ह मध्ये, बरोबर. प्लस 12x आहे म्हणजेच काय यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ kx. कोण सांगेल रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इज k. and last function है 5 is constant and derivative of constant is, अरे derivative of constant is 0, derivative of constant is 0. ये तीन फॉर्मूले वापरले आपण इथं, म्हणजेच 12x म्हणजेच kx k, तर 12x k इक्वल 12 प्लस 5 is constant and derivative of constant is 0. तर ही रिझन येते या स्टेपच्या समोर तिन्ही, बरोबर. तिन्ही फॉर्म्युला पण यूज केले, एकाला एरो दाखवूया, बरोबर. तर समजली का स्टेप. मग सिंप्लिफाय करा के 2 into 3 6 x square minus 9 into 2 18x and it is plus 12 plus 0 is 12. से इक्वेशन नंबर 2, बरोबर. हा मिळाला आपल्याला f dash x. आता प्रोसिजर मधली स्टेप 2 काय होती रे आपली, अरे व्हाट इज स्टेप नंबर 2 इज, आपल्याला काय विचारलंय, एक्झामाइन द फंक्शन फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम. मग काय म्हणायचं, फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ
फंक्शन काय आहे f of x पुट f dash x equal to 0 म्हणजे for maximum value of f of x put f dash x काय पुट करायचा 0 काय पुट करायचा 0 आणि सॉल्व करायचं म्हणजे x फाइंड करायचा आपण म्हणलं होतं बघा सॉल्व फॉर x or find x म्हणजे जर f dash x आपण 0 पुट केला तर काय होईल इक्वेशन f dash x काय पुट करतोय मी अरे 0 f dash x is 0 equal to 6x square minus 18x plus 12 बघा बरं मल्टिपल ऑफ 6 आहे 6 into 3 18 6 to the 12 म्हणजे RHS मधून आपण 6 कॉमन काढूया टेकिंग 6 कॉमन फ्रॉम RHS ब्रॅकेट मध्ये काय येईल x square minus 18 याला 6 ला 6 3 जा 18 बरोबर प्लस मायनस मायनस प्लस 12 याला 6 ला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे 6 टू द 12 आता कॉमन काढतो म्हणजे मल्टिप्लाय करतोय 6 into दैट LHS ला डिवाइड होईल म्हणजे 0 by 6 equal to x square minus 3x plus 2 0 upon something काय येईल 0 equal to x square minus 3x plus 2 मग बघा बरं मल्टिप्लिकेशन 2 आणि एडिशन 3 पहिल्यांदा चेक करायचं x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 आहे का तर डायरेक्ट फॅक्टर पाडायचे अदर दॅन 1 असेल तर a आणि c चं मल्टिप्लिकेशन करावं लागतं आपण 10th स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं बरोबर म्हणजेच काय लिहितो x स्क्वेअर RHS ला LHS बनवतो मी LHS ला RHS म्हणजे x स्क्वेअर minus 3x plus 2 equal to 0 equal to 0 बरोबर मल्टिप्लिकेशन 2 आणि एडिशन मायनस के असे कोणते दोन नंबर आहेत मल्टिप्लिकेशन 2 आणि एडिशन मायनस के असे कोणते दोन नंबर आहेत 2 1 जा 2 बरोबर मायनस मिडल नंबरचं साइन लार्ज नंबरला द्यायचं मग विचार करायचा इथं प्लस याला या मायनस मायनस करावं लागेल बघा बरं -2 into -1 होईल +2 -2 -1 एडिशन केली मायनस के कारण की मायनस मायनस प्लस साइन ऑफ लार्ज नंबर -2 -1 होईल -3 मग x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 आहे डायरेक्ट फॅक्टर लिहिले तरी चालते बरोबर म्हणजे पहिला फॅक्टर काय आला x - 2 into x - 1 equal to 0 बरोबर मग प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स इज 0 means either first is 0 or second is 0 either first is 0 or second is 0 either first is 0 or second is 0 म्हणजे -2 become +2 म्हणजे ते x equal to 2 or x equal to -1 become +1 x equal to 1 आता आपण काय केलं आहे सॉल्व फॉर x केलं म्हणजे स्टेप 2 झाले की काय व्हॉट इज स्टेप नंबर 3 इज अरे व्हॉट इज स्टेप नंबर 3 इज अगेन करूया डिफरन्शिएट 2 ला म्हणजेच काय अगेन 2 ला आपल्याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल म्हणजे अरे अगेन डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 3 with respect to x मग f dash x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे डॅश इंडिकेट्स डेरिव्हेटिव्ह सिंगल डॅश मीन्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डबल डॅश मीन्स सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे f dash x चं परत येईल f डबल डॅश x f डबल डॅश x इक्वल टू परत 6 कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर काढला परत x रेज टू n आहे म्हणजे x स्क्वेअर आहे म्हणजे n ची व्हॅल्यू 2 आहे मग अगेन यूज x रेज टू n सेम फॉर्म्युला रिपीट होईल काय रे n x रेज टू n - 1 मग n is 2 म्हणजे येईल 2x रेज टू 2 - 1 2x रेज टू 2x रेज टू 2 - 1 किती येईल 1 डायरेक्ट ओरली काय करायचं 1 ला पॉवर कमी करायची बरोबर मायनस kx चं डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं पण इथे दिले आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इज k therefore derivative of 18x is 18 plus 12 is constant
is 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजे सिम्प्लिफाय करूया काय येईल 6 into 2 येईल 12x minus 18 12x minus 18 कारण की 18 plus 0 येईल 18. याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 हा काय मिळाला f डबल डॅश x f डबल डॅश x. आता चेक करूया फ्रॉम 3 बरोबर फ्रॉम 3 x equal to 2 साठी चेक करूया एक्झामिन करायचे आपल्याला मीन्स वी हॅव टू चेक द फंक्शन म्हणजे ते फ्रॉम 3 f डबल डॅश x at point x equal to 2 साठी फंक्शनला चेक करूया काय म्हणजे 3 मध्ये जिथे x आहे तिथे 2 पुट करूया म्हणजे काय 12 x is replaced by 2 minus 18 म्हणजे काय 12 to the 12 into 2 is 24 म्हणजे इथे लिहितो बघा 24 तेच नाही इथे लिहूया 24 minus 18 काय राहील 24 minus 18 6 and which is greater than 0 or less than 0 clearly greater than 0 positive value म्हणजे greater than 0 negative means less than 0 positive means greater than 0 तर greater than 0 आलं म्हणजे function is maximum or minimum function is minimum or function has minimum value function is minimum किंवा असं म्हणूया function has minimum value at x equal to 2 at x equal to 2 मग ही मिनिमम व्हॅल्यू काढूया फंक्शनची म्हणून काय म्हणूया पुट x equal to 2 in 1